इराण इस्रायलमध्ये भडकलेला संघर्ष काहीसा निवळलाय। दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे। मात्र यासोबतच इराणनं स्पष्ट इशाराही दिलाय। इस्रायलने लेबनॉनवरती पुन्हा हल्ला केल्यास कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा दिलाय। दुसरीकडे इस्रायलने देखील कोणत्याही नव्या हल्ल्याला जोरदार उत्तर देण्याची भूमिका कायम ठेवलेली आहे। एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तणाव कमी करण्याचे संकेत दिलेले असतानाच इस्रायलने मात्र इराणला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। काल इराणनं तब्बल 11 क्षेपणास्त्र डागत इस्रायलला लक्ष्य केलं। त्यानंतर इस्रायलने देखील वेळ न दवडता प्रतिहल्ल्याचं बटण दाबलं। इराण इस्रायल युद्धाचा फटका आता पंतप्रधान उज्ज्वला योजनेला देखील बसू लागलाय। लाभार्थ्यांसाठी वार्षिक अनुदानित एलपीजी सिलेंडरची संख्या 9 वरून 4 पर्यंत कमी करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती एलपीजीच्या किमतींमध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। युद्धामुळे आतापर्यंत एलपीजी 46% महाग झालाय। उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 642 रुपयांना हे सिलेंडर मिळतात। आता उज्ज्वला योजनेअंतर्गत 642 मध्ये वर्षाला 4 सिलेंडरच मिळतील। 4 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर लागल्यास त्या अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे। अकोल्यामध्ये शिवसेना मेळाव्यात मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यकर्त्यांना भविष्यात स्वबळासाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे 2029 मध्ये शिवसेना स्वबळावर लढणार का असा प्रश्न निर्माण झालाय। एसआयआर संदर्भामध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी मेहनत करण्यास सांगितलंय। तसंच राज्यातील बस स्थानकाबाहेरील अवैध वाहतुकीवरती कारवाईचा इशाराही दिलाय। कॉक्रोच जनता पार्टी आता आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे। दिल्लीतील आंदोलनानंतर आता पक्षाचे कार्यकर्ते 11 जून रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरामध्ये संध्याकाळी 4 वाजता मोठं आंदोलन करणार आहेत। विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आलंय। दिल्लीत मोठं आंदोलन उभं करणाऱ्या अभिजित दिपके या आंदोलनामध्ये उपस्थित राहणार की नाही याबाबत मात्र अद्यापही स्पष्टता नाही। नुकतीच स्थापन झालेली कॉक्रोच जनता पार्टी सध्या व्हर्च्युअल स्वरूपामध्ये कार्यरत असून तिची विचारधारा आणि काम करण्याची पद्धत अद्यापही स्पष्ट झालेली नाही। पक्षाची भूमिका समोर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं। राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे तरुणांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राज्यामध्ये विरोधी पक्षासाठी मोठी राजकीय जागा उपलब्ध असून अशावेळी कॉक्रोच जनता पार्टीचं आगमन आशादायी वाटत असल्याचंही हाके म्हणाले। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना एकामागून एक धक्के मिळत आहेत। तृणमूलच्या 20 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र लिहिल्याची माहिती हाती आली आहे आणि त्यामुळे तृणमूलचे 28 पैकी 20 खासदार फुटीच्या उंबरठ्यावरती असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर तृणमूलचे सर्वात ज्येष्ठ खासदार सुवेंदू राय यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिलाय। ममता बॅनर्जींचं सरकार भ्रष्टाचारी आणि महिलांविरोधी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि याआधीच 60 आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ममतांच्या हातून पक्ष जवळपास निसटल्याची चर्चा आहे। केंद्रीय सरकार का कोई स्कीम वहाँ देश में लागू हुआ, बाहर में नहीं लागू हुआ, तो हमें तो काम करना है। जो हमें मतदाता जिताया उनके लिए वो स्कीम्स वहाँ ले जाना है। ये ग्रुप देश के लिए काम करना चाहते हैं। ये ग्रुप जो संसदीय क्षेत्र है उसके लिए काम करना चाहते हैं, इसीलिए हम अलग हुए हैं। हम चाहते हैं केंद्रीय सरकार और हमारे जो राज्य सरकार है ताल मिलके हमारा जनता है, मतदाता है, उनके लिए काम करना। सोलापुरात राजकीय भेटीगाठींनी चर्चांना उधाण आलंय। महाविकास आघाडीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि उमेदवार वसंतराव देशमुख यांनी शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांची भेट घेतली आहे। या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे। मात्र खासदार ज्योती वाघमारे यांनी ही भेट फेटाळून लावत मोहिते पाटलांवरती जोरदार टीका केली आहे। सोलापूरसह राज्यातील 17च्या 17 जागा महायुतीत जिंकेल, मवियाकडे अदृश्य शक्तीचा दावा म्हणजे मुंगेरी लालचे स्वप्न आहे असं म्हणत त्यांनी मवियावरती निशाणा साधलाय। स्वरयंत्राशी संबंधित संशोधन प्रबंधाबद्दल डॉक्टर जिजा खांडेकर मरखेडकर यांना जागतिक पातळीवरील सॅटल ऑफ पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं।
भारतीय युवा संशोधकाला हा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वरयंत्राशी संबंधित विज्ञानामध्ये अमेरिकेतील डॉक्टर रॉबर्ट सॅटलॉफ यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार त्यांच्याच हस्ते डॉक्टर जिजा यांना अमेरिकेमधल्या फिलाडेल्फियामध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी या क्षेत्राशी संबंधित जगभरामधील शल्यविशारद उपस्थित होते. लिसनिंग टू द व्हॉइसेस बिहाइंड द व्हॉइस डेव्हलपिंग अ प्रोफेशन स्पेसिफिक फॉर व्होकल इंटेन्सिव्ह प्रोफेशन्स हा डॉक्टर जिजा यांचा संशोधनाचा विषय होता आणि याशिवाय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या आणि गायकीच्या अनुषंगाने देखील त्यांचा अभ्यास सुरू आहे. त्या संदर्भामध्ये व्हिडिओ स्ट्रोबोस्कोपिक करेक्टायझेशन ऑफ व्होकल फोल्ड व्हायब्रेटरी पॅटर्न्स इन हिंदुस्थानी क्लासिकल सिंगर्स या संशोधन प्रबंधाबद्दल देखील त्यांना न्यू इन्व्हेस्टिगेटर्स फोरम पुरस्कार आणि अभ्यास वृत्ती देण्यात आलेली आहे. डॉक्टर जिजा खांडेकर MS DNB असून लॅरिग्नोलॉजी या विषयामध्ये त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये फेलोशिप देखील केली आहे. बारामतीतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अचानक भेट झाली. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाबाबत तक्रारी वाढल्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आणि स्वच्छतेसंदर्भात देखील जाब विचारलाय. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांच्या कार्यपद्धतीमध्ये अजितदादांची स्टाईल पाहायला मिळाली. आता सुनेत्रा पवारांनी जाब विचारलाय खरा, मात्र रुग्णांना आता रुग्णालयामध्ये खऱ्या अर्थानं सकारात्मक बदल दिसेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कालपासून अमरावती आणि अकोल्याच्या दौऱ्यावरती आहेत. काल सकाळी अमरावती बस स्थानकाला अचानक भेट देऊन अव्यवस्थेप्रकरणी त्यांनी विभागीय नियंत्रक आणि आगार प्रमुखांना निलंबित केलंय. त्यानंतर अकोला बस स्थानकावरती देखील त्यांनी अचानक पाहणी केली. अस्वच्छ स्वच्छतागृह त्याचबरोबर खासगी बस दलालांप्रकरणी त्यांनी आगार प्रमुखांना चांगलंच फैलावरती घेतलं. अवैध प्रवासी वाहनं उभी करणाऱ्यांवरती कारवाईचे आदेश देखील दिले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मराठी शाळेतील 9वी-10वीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. 2026 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या साधारण 60 विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे 11वी प्रवेशाची मुदत जवळ येत असताना विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय. संतप्त विद्यार्थी, पालक आणि शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली असून KDMC आयुक्त प्रसाद बोरकर यांनी चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये तेजवानीला 2 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलाय. पार्थ पवार यांच्याशी निगडीत कंपनीशी संबंधित जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी 3 डिसेंबर 2025 रोजी तेजवानीला अटक करण्यात आली होती. यापूर्वी पिंपरी आणि बावधन पोलिसांनी केलेली अटक देखील उच्च न्यायालयानं अवैध ठरवलेली असून त्यामुळे शीतल तेजवानी यांच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झालाय. अहिल्यानगर पुणे रस्त्यालगत असलेल्या तुळापुरातील एका फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या प्रोजेक्ट एक्स नावाच्या रेव्ह पार्टीवरती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पहाटे छापा टाकला. या कारवाईमध्ये मद्यधुंद अवस्थेतील तरुण-तरुणी आढळून आले. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या पार्टीतून पोलिसांनी गांजा, हुक्का उडण्यासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखू तसंच मद्यसाठा जप्त केलाय. पार्टी आयोजक 7 जणांसह 78 जणांविरोधात लोणीगंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 29 जणांच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत. तर पोलिसांनी या कारवाईमध्ये 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. तुळापुरातील एका फार्म हाऊसवरती प्रोजेक्ट एक्स नावाची रेव्ह पार्टी सुरू होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. पार्टी आयोजक 7 जण, 14 बाउन्सर्स, कर्णकर्कश आवाजात गीतं सादर करणारे 5 DJ, विद्युत रोषणाई करणारे कारागीर पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान हा बंगला देखील पोलिसांनी सील केला आहे. जेव्हा पोलिसांनी रेड केली त्यावेळेस या ठिकाणी साधारणतः एक 200च्या आसपास युवक, युवती, बारटेंडर्स, बाकी बाउन्सर्स, ऑर्गनायझर्स असे लोक होते. साऊंडचा मोठ्या आवाज चालू होता, DJ चालू होता, डान्स करत होते वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे सर्वसाधारणरित्या जे शोभणार नाही अशा पद्धतीनं त्यांचं डान्स चालू होते. काही युवक नशेच्या अंमलाखाली होते. मुंबईच्या वरळी कॉन्सर्ट प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवलेले आहेत.
स्पेस बाउंड कंपनीचा करण सिंग यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी कॉन्सर्ट परिसरामधील 4 ते 5 सीसीटीव्ही फुटेज घेण्यात आलेली आहेत. दरम्यान याच एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या वृषभ गांगुर्डेच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज सेवन झाल्याचा कोणताही पुरावा अद्यापही मिळालेला नाही. मात्र कॉन्सर्ट मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुंबईच्या दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमासमोर काल सकाळी बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या झालेल्या अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे. जखमी दुचाकीस्वारावर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात बसमधील 2 बस निरीक्षक आणि एक वाहक म्हणजेच कंडक्टर देखील जखमी झालेला आहे. त्यांच्यावर देखील सायन रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. या अपघातामध्ये प्रकरणात शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बेस्ट बस चालक विकास पाडावे यांच्या विरोधात भरधाव वेगानं बस चालवून गंभीर अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्ग क्रमांक 463 ही बस धारावी डेपोतून प्लाझा सिनेमासमोरच्या वीर कोतवाल उद्यानाच्या दिशेनं आलेली होती. या अपघाताच्या चौकशीसाठी बेस्ट प्रशासनानं 4 सदस्यीय समिती देखील गठीत केलेली आहे. कुर्ला आणि भांडूप दरम्यान बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा झालेला हा तिसरा अपघात आहे. दादरच्या प्लाझा सिनेमासमोर झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात वेटलीज कंपनीला जबाबदार धरण्यात आलेला आहे. बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी एबीपी मासाला दिलेल्या मुलाखतीमधून असं म्हटलंय. धारावीच्या दिशेनं जात असताना आपलं बसवरचं नियंत्रण सुटल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यानं ती बस शिवसेना भवनाच्या दिशेनं पुढे नेली असती तर मोठा अपघात झाला असता, पण त्यानं ती वरच्या दिशेनं नेऊन बस थांबवण्याचा प्रयत्न केला असा दावा बेस्ट समिती अध्यक्षांनी केलाय. आमच्या स्वतःच्या तर 249च बसेस आहेत आणि ह्या 2000 बसेस आहेत आणि यांच्यामध्ये जास्तीत जास्त ॲक्सिडेंटचे प्रकार घडत आहेत. तर त्याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणून मी तातडीची आजची मीटिंग घेतली आणि त्यांना निर्देश दिलेले आहेत कडक, की तुम्ही हे सगळं फॉलो करणं गरजेचं आहे. आणि आमच्या अधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही प्रत्येक डेपोमध्ये आपला एक माणूस ठेवा, तिथे मेकॅनिकल इंजिनियर कोण असेल तो. आणि त्यांनी आणि त्या वेटलिस्टच्या एका व्यक्तीने दोघांनी मिळून त्या गाड्या चेक करा आणि त्याच्यानंतरच त्या डेपोच्या बाहेर निघायला पाहिजे. दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमासमोर झालेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघात प्रकरणामध्ये कंत्राटदार कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केली आहे. या प्रकरणामध्ये कंत्राटदारावरतीच एफआयआर दाखल व्हावा असं देखील त्यांनी म्हटलंय. ती बसचे ड्रायव्हर जे आपले होते ना, त्याची ट्रेनिंग होती 6 मंथची. आता वेटलिस्टचे ड्रायव्हर आहे त्यांची 3 दिवसाची ट्रेनिंग होतात आणि कायद्यामध्ये MOU मध्ये सांगतात की 6 मंथचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे. म्हणजे कायद्याचं व्हायलेशन केलं तर तुम्ही फक्त ड्रायव्हरवर FIR करून तुम्ही तुमच्या गोष्टी संपवणार. ठेकेदारवर कवा काय कारवाई करणार तुम्ही? आणि ठेकेदारवर जर कारवाई नाही करणार तर पुढच्या ड्रायव्हर असंच येणार आणि ते पण ॲक्सिडेंट करणार. आपल्याला असा जबाबदारी ठेवण्यासाठी कोणावर जबाबदारी मोठ्या माणसावर नाही ठेवली तुम्ही तर मुंबईचे लोक रस्त्यावर सुरक्षित नाही. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट बस अपघात प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिली आहे. बसवरील नियंत्रण सुटलं म्हणजे 3 शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी वाहन दुरुस्ती करण्याच्या नावाखाली काय करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 3-4 वर्षाचं काढा ना, बरं घडले ते घडले, पण त्याच्या जे मृत्युमुखी पडले त्यांना काय दिलं का? बेस्टनी म्हणा किंवा हे सरकारनी म्हणा, आज तो पादचारी त्याचा ट्रेस पासिंग होत नाहीये, मग तो बाहेरून आलेला बिचारा मृत्युमुखी पडला ना, त्याच्या एजचं हिशोब करून जर काढलं तर कोट्यावधी रुपये त्याला मिळाले पाहिजे. काय त्याचा दोष होता? महापौर रितू तावडे आणि बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी सायन रुग्णालयामध्ये जाऊन बेस्ट बस अपघातातील जखमी दुचाकीस्वार वृषभ गुप्ता याच्या प्रकृतीची विचारपूस केली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृषभ गुप्ता यांच्या सायन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरील सर्व वैद्यकीय उपचार BMC प्रशासनाकडून पुरवण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेत. त्याबरोबरच गुप्ता कुटुंबियांना तातडीनं 2 लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश देखील त्यांनी बसच्या कंत्राटदार कंपनीला दिले. नाशिकच्या मालेगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 16 वर्षीय गर्भवती मुलीची कुठलीही नोंद न करता
खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. इथवरती थांबलेलं नाही तर जन्मलेल्या बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणामधला आणखी एक माहिती म्हणजे हिराई हॉस्पिटलच्या परिचारिकेनं साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये नवजात बालिकेला उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळतेय. इतकंच नव्हे तर नवजात बालिकेवरती तिच्या आईच्या मूळ नावाऐवजी तिसऱ्याच व्यक्तीच्या नावानं उपचार सुरू आहेत. दरम्यान नवजात बाळाची अल्पवयीन आई अजूनही फरार आहे. या प्रकरणी 4 डॉक्टरांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी आता भाजप आक्रमक झालेलं असून मुख्य आरोपी हिराई हॉस्पिटलचे मालक डॉक्टर किशोर डांगे यांच्या प्रतिकात्मक फोटोवरती जोडेमारो आंदोलन केलं. डॉक्टर डांगे यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपनं केली आहे. दरम्यान ज्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉस्पिटलला सध्या कुलूप लावण्यात आलंय. बेकायदेशीर प्रसूती त्यांनी केली आणि जे काही बाळ जन्माला आलं ते बाळ विक्री करण्यासाठी त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतलं. एक बोगस डॉक्टर त्यांनी एका महिलेची प्रसूती सिझर करून त्या महिलेचा जीव देखील गेला आणि त्या प्रसूतीतून जन्माला आलेलं बाळ हे सुद्धा मृत्युमुखी पडलं. अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नसल्यानं एक महिला आपल्या रुग्ण पतीला पाठीवरती घेऊन रुग्णालयात वणवण फिरत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. रुग्णालयाची बदनामी करण्यासाठी सदर तरुणीनं जाणीवपूर्वक हा व्हिडिओ काढल्याचा मोठा दावा अभ्यागत मंडळ आणि रुग्णालय प्रशासनानं एबीपी माझाशी बोलताना केलाय. या संदर्भामध्ये एक सीसीटीव्ही फुटेजच रुग्णालय प्रशासनानं जारी केलंय. अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर संजय सोनूनं त्यांनी रुग्णालय परिसरामध्ये अनेक दलाल फिरत असल्याचं म्हटलंय. त्यांच्यामुळे रुग्णालय प्रशासन हतबल झाल्याचे ते म्हणालेले आहेत. तर रुग्णालयाला येऊन अँब्युलन्स आणि सदर तरुणी एकाच वेळी रुग्णालय परिसरामध्ये कशा येतात आणि रुग्णाच्या एंट्री बरोबरच सदर तरुणी व्हिडिओ शूटिंग कशी आणि का काढतीये असा प्रश्न अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केलाय. कालची जी घटना झाली याच्या मागं थोडंसं सोशल मीडियामध्ये हाईप जास्त केलं गेलं. मात्र एका मिनिटात रुग्ण कॅज्युअलिटीपर्यंत पोहोचते ॲम्ब्युलन्स उतरल्यावर आणि 10 सेकंदही व्हीलचेअरची आणि स्ट्रेचरची वाट न पाहता खांद्यावर घेतल्या जाते आणि त्याचा व्हिडिओ काढला जाते. मला असं वाटतं हे योग्य नाही. दलालांचा भरपूर सहसवाट आहे. आताही मला म्हटलं तर माझ्या ड्रॉवरमध्ये एक तक्रार पडलेलीच आहे. रुग्ण माझ्याच विभागातल्या खोटे स्टॅम्प वापरून त्याने एका शिक्षकाने फिटनेस व्हायला 500 रुपये घेतले आणि ते दिलं. ते डॉक्युमेंट आताही माझ्या ड्रॉवरमध्ये पडलं आहे. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अनागोंदी कारभारावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आक्रमक झालेत. व्हीलचेअर आणि स्ट्रेचर नसल्यानं एका पत्नीला ब्रेनस्ट्रोक झालेल्या पतीला पाठीवर घेऊन फिरावं लागल्याच्या घटनेनंतर आमदार देशमुख यांनी थेट रुग्णालयामध्ये धडक देत अधिष्ठाता डॉक्टर संजय सोनूने यांची कानउघडणी केली आहे. वॉर्डबॉय नेमकं काय करत होते असं संतप्त सवालही त्यांनी केलाय. पुढील 3 ते 4 दिवसात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे इसापूर रमणा गावाच्या शिवारातील ओढ्याला मोठा पूर आला. यंदाच्या मोसमातील हा सर्वाधिक पाऊस मानला जात असून पुराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेतात कामासाठी गेलेले शेतकरी पुरामुळे रस्त्याच्या कडेला अडकलेले असून पुढील 3 ते 4 गावांचा संपर्कही तुटलाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. वसमत तालुक्यातल्या विरेगाव, हबसापूर, टेंभुर्णीसह अनेक गावांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडालेले असून संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे विरेगाव, हबसापूर रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली. शेतातील सोलर पॅनलच्या प्लेट्स उडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं तर घरावरील दगड पडून वाहनांचं देखील नुकसान झालंय. अमरावती शहरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. काल दिवसभराच्या कडक उन्हानंतर अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. या बदललेल्या हवामानामुळे उन्हापासून त्रस्त झालेल्या अमरावतीकरांना थंड हवेचा सुखद आनंद अनुभवायला मिळाला आहे. अमरावतीत जोरदार वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे. शहरामध्ये काही ठिकाणी विजेचे खांब वाकलेले असून जोरदार हवेमुळे एक वाहतूक सिग्नल खाली कोसळला. तर पोलीस आयुक्त कार्यालयामधल्या झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या.
भंडाऱ्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र पावसामुळे वातावरणामध्ये निर्माण झालेल्या गारव्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. हा पाऊस बागायती शेतीसाठी लाभदायक ठरलाय. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. वाढलेल्या उकाड्यानंतर काल दुपारी अचानक वातावरण बदललं आणि जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. प्रचंड उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या चंद्रपूरकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालेला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय.